नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। तेही फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये सविस्तर सांगणार आहे। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेली आहे। तर इथे मी आधी अस्तरवरती कटिंग करून घेत आहे आणि अस्तरला डबल फोल्ड केलेले आहे। तर पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। तर कपडा मोजून घेत आहे। तर 32चा चौथा भाग मी 8 इंच घेतलेले आहे आणि कमर होती 28 ची। तर इथे पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच। 14 होती 1 इंच मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे आणि इथे कमर घेतलेली आहे 28चा चौथा भाग 7 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे आणि छाती घेतलेली आहे 32चा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच सिलाईसाठी आणि ते गळारुंदी घेतलेली आहे मी 2 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3 इंच आणि आता मुंडा काढलेली आहे ब्लाउज वरून। तर ब्लाउजचा जो साइड पार्ट असतो तो घ्यायचा आहे आणि 1 इंच वाढवून घ्यायचा आहे सिलाई मार्जिनसाठी। तर इथे मुंडा आलेला आहे 5.5 इंच। तर इथे पाठीमागील मुंड्यासाठी आणि समोरील मुंड्यासाठी आकार देऊन घेतलेले आहे। तर पाठीमागील मुंड्यासाठी 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्यासाठी 1 इंचावरती आकार दिलेले आहे आणि इथे मी समोरील गळा घेतलेले आहे 6 इंच आणि चौकोन बॉक्स बनवून अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप दिलेले आहे आणि क्रॉस पट्टी गळ्याच्या साइडने 3.5 इंच आणि कमरेच्या साइडने 3 इंचावरती मार्किंग करून परफेक्ट असा क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतलेले आहे। कटोरीसाठी इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या साइडने 2 ते 2.5 इंचावरती आणि गळ्याच्या साइडने 1 इंचावरती। तर परफेक्ट असा आपला कटोरीचा शेप येऊन जाईल। तरी ते पाठीमागील भाग आणि समोरील भागाची मार्किंग झालेली आहे। तर आता कटिंग करत आहे। एकदा अशा पद्धतीने नक्की कटिंग करून बघा, तुमचा वेळही वाचेल, तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ब्लाउज कटिंगसाठी आणि कंटाळा सुद्धा येणार नाही। तरी ते मी पाठीमागील भाग साइडला ठेवून समोरील भाग कटिंग करत आहे। तरी ते समोरील भागाची कटिंग झालेली आहे। तर आता मी पाठीमागील गळ्याचा शेप देऊन घेते। तर डीप नेक आहे, तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे गळा उंची घेत आहे मी। तर गळा उंची घेतली आहे 3.5 इंच आणि पाव इंच मी सिलाई मार्जिनसाठी मार्किंग करून अशा पद्धतीने गळा काढलेले आहे आणि खालच्या साइडने 3 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून घेतलेले आहे आणि हलक्या हाताने बाहेरच्या साइडने अशा पद्धतीने पाव इंचावरती गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे परफेक्ट असा आपला डीपने गोल गळा तयार होईल। तर बघू शकता अशा पद्धतीने खूप मस्त गळा उतरेल। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने डीपने गळा। तर इथे पाठीमागील भागाची सुद्धा मार्किंग झालेली आहे। तर इथे मी स्लीवसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेतलेले आहे। तर पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 8.5 इंच। तर इथे मी उरलेल्या कपड्याला डबल फोल्ड केलेले आहे, म्हणजे दोन्ही भाग एकत्र कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। तर थोडी उंची कमी पडत होती, त्यासाठी मी डबल अस्तर मोजून घेत आहे फोल्ड करून। तर बाहीची उंची, तरी ते गोपी बाहीसाठी मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। तर 3 इंच सोडून आपल्याला बाही मुंडा मार्किंग करायचा असतो। तर इथे 3 इंच सोडून मी 8.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि स्लीवची उंची घेतलेली आहे 6 इंच मार्जिन सहित आणि मुंडा खोली गेलेली आहे 3 इंचावरती। तर आता चौकोन बॉक्स बनवून बाहीचा शेप देत आहे। तर अशा पद्धतीने गोपी बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे। तर परफेक्ट असा गोपी बाहीची कटिंग आहे, तरी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। तरी ते जेवढा आपण 3 इंच मार्किंग करून घेतलेले आहे तेवढे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे प्लेट टाकताना आपल्याला अवघड होऊ नये याच्यासाठी। तर आता इथे मी कटोरी वाढवून घेत आहे। तर इथे मी तयार कटोरी कपड्यावरती ठेवून जशा तसे मार्किंग करून घेत आहे आधी।
तर आधी एक मी कटोरी मार्किंग करून दाखवते आणि नंतर उरल्या कपड्यामध्ये मी कटोरी बनवून घेते. तरी ते या साईडने मी 1.5 इंचावरती आणि या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून त्याचा मध्य काढलेली आहे आणि मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे कटोरीसाठी आपल्याला. तर जिथे आपण मार्किंग केलेले आहे तिथे ते जॉईंट करून घेत आहे आणि गळ्याच्या साईडने 1/2 इंच वाढवून घेतलेली आहे आणि आता कटोरीचा शेप देऊन घेत आहे. तर परफेक्ट असा आपला कटोरीचा शेप तयार झालेला आहे. तर 28 साईजसाठी ही कटोरी परफेक्ट बसणार आहे, कुठेही चुकणार नाही. एकदा अशा पद्धतीने तुम्ही माप वाढून घ्या. तर इथे आपला फक्त आणि फक्त 5 मिनिटामध्ये पूर्ण अस्तर कटिंग झालेले आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ